नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संजय वैद्य, RBNB कॉलेज श्रीरामपूर, MA भाग 2 अर्थशास्त्र सेमिस्टर 3 च्या संशोधन पद्धती नावाचा पेपर आहे। त्या पेपरचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामधील तिसऱ्या युनिटमधील तिसरं युनिट तथ्यसंकलन आणि तथ्याचं विश्लेषण असं आहे। तर त्यामध्ये आपण क्रमशः व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पोर्शन संपवत असताना तथ्याचा अर्थ, तथ्याची वैशिष्ट्ये, तथ्याचे स्रोत, प्राथमिक तथ्याचे स्रोत, दुय्यम तथ्याचे स्रोत पाहिले, त्याचे गुणदोष पाहिले। आता आपण नमुना निवड म्हणजे काय, नमुना निवडीचा अर्थ पाहिला, त्याची वैशिष्ट्य पाहिली, नमुना निवडीची उद्दिष्ट पाहिली आणि संभाव्य नमुना निवड कशाला म्हणायचे, असंभाव्य नमुना निवड कशाला म्हणायचे, म्हणजे त्याचा अर्थ पाहिला। आपण संभाव्य नमुना निवडीच्या वेगवेगळ्या पद्धती पाहिल्या, त्याचे गुणदोष पाहिले। आताच्या या व्हिडिओ लेक्चरमध्ये नमुना निवड पद्धतीचे जे प्रकार पाडले जातात संभाव्यतेच्या आधारे, त्यातला पहिला आपण पोर्शन संपवलेला आहे, संभाव्य नमुना निवड पद्धती आणि त्याचे प्रकार, गुणदोष सगळं पाहिलेलं आहे। आता दुसरा बी साइड जी आहे ती आहे गैरसंभाव्य नमुना निवड पद्धत, त्याला असंभाव्यता नमुना निवड पद्धत, नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग मेथड असा शब्दप्रयोग आहे। की या पद्धतीमध्ये की अभ्यास विश्वातून नमुन्यात एककाची निवडून जाण्याची शक्यता किती आहे हे संख्याशास्त्रीय पद्धतीनं व्यक्त करता येत नाही। सामाजिक संशोधनामध्ये अभ्यासाचे विश्व व्यापक असतात, अभ्यास विश्वाशी संबंधित व्यक्ती, घटना यांचं स्वरूप फार मोठं असतं। अभ्यास विश्वामध्ये अभ्यास विषयाशी संबंधित एकक किती आहेत हे सांगता येत नाही। अशा वेळी आपण किती नमुना कसा निवडणार आहोत, अभ्यास विश्वातून एककाची निवड नमुना गटात करत असताना त्या निवडीचं प्रमाण, त्या नमुना निवडीच्या शक्यतेचं प्रमाण आपल्याला व्यक्त करता येत नाही। अशा वेळी संशोधक गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीच्या साहाय्यानं नमुन्याची निवड करत असतो। ही नमुना निवडीची पद्धती ही पूर्णतः अवैज्ञानिक किंवा शास्त्रीय नाही, की संशोधक आपल्या इच्छेनुसार की अभ्यास विश्वातून एखाद्या एककाची नमुना गटामध्ये निवड करणं हे संशोधकाच्या स्वाधीन असतं। संशोधक आपल्या उद्देशानुसार, आपल्या हेतूनुसार, आपल्या सोयीनुसार अशा नमुना गटाची निवड नमुना गटात करत असतो। म्हणजे अभ्यास विश्वातून एककांची निवड करण्याची किंवा अभ्यास विश्वातील प्रत्येक एककाला नमुना गटात निवडून जाण्याची समान संधी दिली जात नाही, समान संधीपासून नाकारलं जातं। या नमुना निवड पद्धतीमध्ये पक्षपात होण्याची शक्यता असते। संशोधक एककाची निवड करत असताना अशाच घटकाची निवड करतो की जो त्याला सहजगत्या माहिती मिळवून देईल, ज्याच्याशी संशोधकाचा सहज आणि फार कष्ट न करता संपर्क प्रस्थापित होईल। अभ्यास विषयाच्या उद्देशानुसार ज्या व्यक्तीकडून चांगल्या पद्धतीनं माहिती मिळेल अशाच व्यक्तीशी संपर्क साधतो, अशाच व्यक्तीची निवड नमुना एकक म्हणून करत असतो। म्हणजे या ठिकाणी नमुन्याची निवड ही पूर्णतः अशास्त्रीय पद्धतीनं आहे आणि अशा असंभाव्य नमुना निवड पद्धतीचा या ठिकाणी विचार करायचा। म्हणजे असंभाव्य नमुना निवड पद्धतीचं स्वरूप हे संभाव्य नमुना निवड पद्धतीच्या स्वरूपापेक्षा पूर्णतः विरोधी किंवा वेगळं आहे। जेव्हा संशोधन क्षेत्रातील एककांची संख्या माहीत नसते, की अभ्यास विश्वामध्ये अभ्यास विषयाशी संदर्भात किती एकक आहेत, किती युनिट आहेत ही संख्या माहीत नसते, तेव्हा आपण किती टक्के नमुना निवडत आहोत हे सांगता येत नाही। किंवा संशोधकाला अभ्यास विश्वातून नमुना एककाची निवड करत असताना एखाद्या एककाची नमुन्यात निवडून जाण्याची शक्यता संख्याशास्त्रीय पद्धतीनं व्यक्त करता येत नाही आणि त्याला आपण असंभाव्यता असं म्हणतो।
आणि अशा पद्धतीनं जेव्हा नमुन्याची निवड केली जाते त्याला आपण असंभाव्यता नमुना निवड असं म्हणतो. सामाजिक संशोधनात प्रामुख्यानं या पद्धतीचा अवलंब केला जातो की जेव्हा संशोधक संभाव्य नमुना निवड पद्धतीच्या साहाय्यानं अभ्यासासाठी प्रातिनिधिक नमुना निवडू शकत नाही, कारण त्याला त्या अभ्यास विश्व फार मोठा आहे, त्या अभ्यास विश्वातील अभ्यास एककांची संख्या फार मोठी आहे आणि अशा अभ्यास विश्वातील असंख्य जे एकक आहेत त्यांना समान संधी त्याला देता येत नाही किंवा एखाद्या एककाची निवड नमुना गटात होण्याची शक्यता किती आहे हे संख्येच्या स्वरूपात सांगता येत नाही. तेव्हा संशोधक गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून नमुना निवड करत असतो आणि त्या नमुन्याच्या आधारे माहिती गोळा करून त्याचं विश्लेषण करून संशोधन विषयासंदर्भात सर्वसामान्य निष्कर्ष मांडत असतो. म्हणजे सामाजिक संशोधनामध्ये नमुना निवडीच्या या पद्धतीलाही तेवढंच महत्त्व आहे. विशेषतः की समाजाच्या वेगवेगळ्या समस्यांचा सामाजिक समस्यांचा अभ्यास करत असू, एखाद्या घटनेबद्दल समाजातील वेगवेगळ्या लोकांचं मत दृष्टिकोन जाणून घ्यायचा असेल तर अशा वेळी नमुना निवडण्यासाठी अभ्यासासाठीचा एक गट निवडण्यासाठी अभ्यास विश्वातून लहानसा अभ्यासासाठीचा गट निवडण्यासाठी असंभाव्य नमुना निवड पद्धतीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. नमुना निवड पद्धतीचं की त्या नमुना निवड पद्धतीचे आता आपण प्रकार पाहणार आहोत की त्या नमुना निवड पद्धतीचे आपण 4 प्रकार पाडले. सोयीस्कर नमुना निवड, त्याला कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग मेथड म्हणतात. स्वयंनिर्वाचित नमुना म्हणतात आपण, सेल्फ सिलेक्टेड सॅम्पलिंग. आणि तिसरा आहे सहेतुक पर्पजिव्ह सॅम्पलिंग मेथड. आणि चौथा आहे कोटा नमुना पद्धत. की असंभाव्य नमुना निवड पद्धतीचे हे 4 प्रकार उपप्रकार आहेत की ज्या नमुना निवड पद्धतीमध्ये अभ्यास विश्वातील एककांची नमुन्यात समाविष्ट होण्याची शक्यता किती आहे हे व्यक्त करता येत नाही. अशा पद्धतीने नमुना निवड केला असेल तर त्याला गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीच्या आधारे निवडलेला नमुना असं म्हणतो आपण. आणि अशा नमुना निवडीच्या वेगवेगळ्या पद्धती म्हणजे नमुना की गैरसंभाव्य पद्धतीनं नमुना निवडण्यासाठी ज्या ज्या पद्धतीचा ज्या ज्या कृतीचा अवलंब केला जातो त्यावरून गैरसंभाव्य नमुना निवडीचे हे 4 प्रकार. त्याच्यातला पहिला जो प्रकार आहे सोयीस्कर नमुना निवड पद्धत, ज्याला आपण कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग मेथड असं म्हणतो. की या पद्धतीमध्ये संशोधक आपल्या की या पद्धतीनं गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचं एक वैशिष्ट्य आहे की संशोधनाच्या म्हणजे अभ्यासकर्त्याच्या नमुन्यात एककांची निवड करणे हे पूर्णतः संशोधकाच्या स्वाधीन असतं, संशोधकाच्या इच्छेवर अवलंबून असतं. या पद्धतीत संशोधक आपल्या सोयीनुसार नमुना गटाची निवड करतो. संशोधकाला नमुन्यासाठी किती एककांची किती व्यक्तींची गरज आहे तो निश्चित करतो आणि तेवढे एकक आपल्या सोयीनुसार सोयीस्कररित्या नमुन्यात निवडत असतो आणि त्यांच्याकडून ती माहिती गोळा करत असतो आणि त्या माहितीच्या आधारे निष्कर्ष काढत असतो. म्हणजे या नमुना निवड पद्धतीत नमुना निवडीचं नमुना एककांची म्हणजे अभ्यास विश्वातून एककांची निवड करण्याचं पूर्ण स्वातंत्र्य त्या सदर संशोधकाला किंवा अभ्यासकाला दिलं जातं. या नमुना निवड पद्धतीमुळं वेळ, पैसा आणि श्रम कमी खर्च पडतं. म्हणून ही पद्धती अतिशय सोपी, सरळ आणि कमी खर्चक आहे. या पद्धतीनं जे एकक संशोधक अभ्यासासाठी नमुना गटात निवडतो त्यांच्याशी त्याला त्याच्या सोयीनुसार निवडलेला असल्यामुळे त्यांच्याशी त्याला लगेच संपर्क प्रस्थापित करून कमी वेळेत आवश्यक ती माहिती मिळवता येते. हे एक या पद्धतीचं वैशिष्ट्य. ही पद्धती पूर्णतः अशास्त्रीय आहे, कारण या पद्धतीत विश्वातील प्रत्येक एककाला नमुन्यात निवडली जाण्याची समान संधी दिली जात नाही किंवा समान संधीपासून त्याला नाकारलं जातं आणि त्यामुळं हा नमुना प्रातिनिधिक आहे की नाही याबद्दल प्रश्न निर्माण होतात. या नमुना निवडीमध्ये पक्षपात होण्याची शक्यता असते की संशोधक अभ्यास विश्वातील जो
घटक अधिक माहिती चांगली पुरवू शकतो किंवा ज्याच्याशी आपला संपर्क प्रस्थापित होईल त्या पद्धतीनं त्या एककाची निवड करत असतो. त्यामुळे पक्षपात होण्याची शक्यता असते आणि अशा नमुन्याच्या आधारे माहिती गोळा करून निष्कर्ष काढले असतील तर ते देखील विसंगत असू शकतात. म्हणून ही एक सोयीस्कर. दुसरा प्रकार आहे स्वयंनिर्वाचित नमुना. हा एक असंभाव्य नमुना निवड पद्धतीचा एक प्रकार आहे की अभ्यास विश्वातील की संशोधक किंवा अभ्यासकर्ता अभ्यास विश्वातून एककाची निवड करत नाही. तो एकक स्वतः संशोधकाशी किंवा अभ्यासकर्त्याशी संपर्क प्रस्थापित करून माहिती पुरवतो. समजा की प्रसार माध्यमावर एखाद्या प्रसिद्धीच्या दृष्टीनं की एखाद्या विषयासंदर्भात मत प्रदर्शित करण्यासाठी स्वतः व्यक्ती उत्सुक असतात की स्वतः तुम्ही जर कॉलेज कट्टा असेल आणि एखादं न्यूज चॅनल आलं तर स्वतःहून विद्यार्थी तिथं आपल्याला प्रसिद्धी मिळते म्हणून आपलं मत व्यक्त करत असतात. अशा पद्धतीने जेव्हा नमुना निवडला जातो त्याला म्हणायचं स्वयंनिर्वाचित नमुना, सेल्फ सिलेक्टेड सॅम्पलिंग. की कुठेही की स्वतः की या पद्धतीमध्ये नमुना निवडत असताना संशोधक अभ्यास विश्वातून एककाची निवड करत नाही तर तो अभ्यास एकक स्वतः अभ्यासकर्त्याशी संशोधकाशी संपर्क प्रस्थापित करून माहिती पुरवतो आणि त्या नमुन्याच्या आधारे संशोधक अभ्यास करून अभ्यास विश्वासंबंधी किंवा आपल्या अभ्यास विषयासंदर्भी महत्त्वपूर्ण निष्कर्ष काढतो. अशा पद्धतीने जेव्हा नमुन्याची निवड होते त्याला आपण स्वयंनिर्वाचित नमुना असं म्हणतो. आणि तिसरा प्रकार सहहेतुक नमुना निवड पद्धती. ही एक अतिशय चांगली पद्धत आहे की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीतील सामाजिक संशोधनामध्ये प्रामुख्याने वापरली जाणारी पर्पजिव्ह सॅम्पलिंग ही वैशिष्ट्यपूर्ण पद्धती आहे की संशोधक आपल्या अभ्यासाचा हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं कोणता अभ्यास विश्वातील कोणता घटक सहज संपर्कात येईल, चांगल्या पद्धतीनं माहिती पुरवेल अशा व्यक्तीचीच निवड नमुन्यामध्ये करत असतो आणि त्यांच्याकडून माहिती गोळा करून ती माहिती अभ्यासासाठी वापरून त्या आधारे अभ्यास संशोधन समस्येसंदर्भात निष्कर्ष काढत असतो. म्हणजे सहहेतुक नमुना की संशोधक आपल्या हेतू साध्य करण्यासाठी आपली संशोधनाची उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ज्या व्यक्तीकडून अभ्यास विषयासंदर्भात सहज संपर्क प्रस्थापित करून माहिती गोळा करता येत असेल, फारशी कष्ट करावं लागत नसेल, चांगल्या पद्धतीचं माहिती लगेच प्राप्त होत असेल अशा एककाची सहहेतुक हेतू साध्य करण्याच्या उद्देशानं निवड केली जाते. म्हणून त्याला आपण सहहेतुक नमुना निवड पद्धत असं म्हणतो की संशोधक कोणता ना कोणता उद्देश हेतू समोर ठेवून एखाद्या एककाची निवड नमुन्यामध्ये करत असतो. तेव्हा अशा नमुना निवडी पद्धतीला आपण सहहेतुक नमुना निवड पद्धत असे म्हणतात. आणि शेवटची पद्धती कोटा नमुना निवड की संशोधक आपल्या अभ्यास विश्वाची सजातीय वर्गात विभागणी करतो गुणावरून, लिंगावरून आणि त्या विश्वामध्ये त्याचं प्रमाण किती आहे हे आधी निर्धारित करतो आणि ते प्रमाण कायम ठेवून प्रत्येक गटातून तेवढ्याच प्रमाणात नमुना गटात देखील एककांची निवड करत असतो. उदाहरणात सांगायचं म्हणलं तर महाविद्यालयात पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक कल म्हणजे विद्यार्थ्यांच्या बुद्धिमत्तेचा अभ्यास असा जर संशोधनाचा विषय असेल तर त्या 2000 विद्यार्थ्यांमध्ये 1,500 पुरुष मुलं आणि 1,500 विद्यार्थी आणि विद्यार्थिनी 500 विद्यार्थिनी आहेत की 1,500 विद्यार्थी आणि 500 विद्यार्थिनी आहेत. आता यांच्यातून आपल्याला फक्त अभ्यासासाठी जर 10% नमुना निवडायचा आहे म्हणजे 2000मधून 200 निवडायचे तर म्हणजे कसं 75% विद्यार्थी आणि 25% विद्यार्थिनी आहेत तर 200चा नमुना निवडायचा अभ्यासासाठी तर त्या 200मध्ये देखील प्रमाण कसं ठेवलं पाहिजे की
75% विद्यार्थी आणि 75% विद्यार्थी, आपले 25% विद्यार्थ्यांची निवड केली पाहिजे. मग त्यामध्ये किती होते, 150 काय होतील विद्यार्थी असतील आणि 50 काय असतील विद्यार्थिनी असतील. यांची निवड देखील हेतूनुसार की त्या म्हणजे त्या 200 विद्यार्थी कसे निवडील, तर त्या विश्वामधून 2000मधून आपल्याला अभ्यासासाठी 150 विद्यार्थी निवडायचे आणि 50 विद्यार्थिनी निवडायच्या. तर सहहेतुक की जे विद्यार्थी त्या अभ्यासकाला सहज माहिती पुरवतील, सहज संपर्कात येतील अशी तो विद्यार्थी निवडतो. अशा पद्धतीने जी निवड केली जाते त्याला आपण कोटा नमुना निवड पद्धत असे म्हणतो. म्हणजे की आपल्याला परीक्षेमध्ये संभाव्य नमुना निवड पद्धती म्हणजे काय आणि संभाव्य नमुना निवड पद्धतीचे प्रकार सांगा असा प्रकार विचारलेला आहे प्रश्न यापूर्वी. आणि दुसरा प्रश्न असा विचारला जातो की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती म्हणजे काय किंवा असंभाव्य नमुना निवड पद्धती म्हणजे काय आणि त्याचे गुण दोष सांगा. असे 2 प्रकारचे प्रश्न या घटकावर विचारले आहे. की पहिला प्रश्न विद्यापीठ परीक्षेमध्ये काय विचारला जातो, असंभाव्य नमुना निवड पद्धती म्हणजे काय किंवा असंभाव्य नमुना निवडीचा अर्थ सांगून त्याचे प्रकार सांगा असा प्रश्न असतो. आणि दुसरा प्रश्न या घटकावर विचारला जातो विद्यापीठाच्या परीक्षेमध्ये, तो आहे गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचा अर्थ सांगून त्याचे गुण दोष सांगा असा एक प्रश्न विचारला जातो. आपण की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धत कशाला म्हणायचं हे पाहिलं. त्याचे 4 प्रकार, सोयीस्कर नमुना निवड पद्धत, स्वयंनिर्वाचित नमुना, सहहेतुक नमुना आणि कोटा नमुना असे 4 प्रकार आहेत. की सोयीस्कर नमुनामध्ये की संशोधक अभ्यासकर्ता आपल्या सोयीनुसार अभ्यास विश्वातून एककांची निवड नमुना गटात करत असतो. त्याच्यानंतर दुसरी पद्धत स्वयंनिर्वाचित नमुना, की संशोधक अभ्यासकर्ता अशा प्रकारचा नमुना निवडत नाही. अभ्यास विश्वातील एकक स्वतः प्रसिद्धी मिळवण्यासाठी किंवा त्या अभ्यासाच्या संदर्भात त्या विषयासंदर्भात त्याची जाण असल्यामुळं त्याला वाटतं की संशोधकाला माहिती पुरवावी, स्वतःहून त्याच्याकडे संपर्क प्रस्थापित करून त्या संशोधकाला माहिती पुरवतो. अशा पद्धतीने जो नमुन्याचा गट निवडला जातो त्याला आपण स्वयंनिर्वाचित नमुना. सहहेतुक, की संशोधक एखादा उद्देश समोर ठेवून एखाद्या विशिष्ट एककाची निवड नमुना गटात करतो आणि अशा पद्धतीने जेव्हा नमुन्याची निवड होते त्याला आपण सहहेतुक नमुना. आणि कोटा म्हणजे अभ्यास विश्वाची विभागणी समान सजातीय वर्गात केली जाते आणि विश्वामध्ये त्या प्रत्येक वर्गाचं प्रमाण किती आहे तेच प्रमाण नमुन्यात देखील कायम ठेवलं जातं. म्हणजे 2000 पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थी, त्यामध्ये 75% विद्यार्थी आहेत आणि 25% विद्यार्थिनी आहेत. आणि या 2000मधून संशोधकाला अभ्यासासाठी 200 एककांचा नमुना निवडायचा आहे, 200 विद्यार्थ्यांचा अभ्यासासाठीचा नमुना निवडायचा आहे. आणि त्यामध्ये देखील त्याला काय करावं लागेल, 75% विद्यार्थी आणि 25% विद्यार्थिनी निवडायच्यात. म्हणजे 150 विद्यार्थी आणि 50 विद्यार्थी निवडायचे. आणि मग ते विद्यार्थी तो आपल्या सोयीनुसार किंवा आपल्या हेतूनुसार निवडत असेल तर त्याला आपण म्हणायचं कोटा नमुना निवड पद्धती. असे हे 4 प्रकार. आता या नमुना निवड पद्धतीचे आपल्याला काही म्हणजे गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचे गुण आणि दोष पाहावे लागतील. की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धती ही अवैज्ञानिक आहे, अशास्त्रीय आहे, तरी पण तिचं महत्त्व सामाजिक संशोधनाच्या दृष्टीनं कमी होत नाही. की संशोधक अभ्यास विश्वातून प्रातिनिधिक नमुना हा संभाव्य नमुना निवड पद्धतीच्या साहाय्यानं निवडू शकत नाही. अशा वेळी तो गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून प्रातिनिधिक नमुन्याची निवड करत असतो आणि त्याच्या साहाय्यानं अभ्यास करून अभ्यास विषयासंदर्भात सर्वसामान्य विश्वसनीय निष्कर्ष मांडत असतो. त्यामुळं याही गैरसंभाव्य पद्धतीनं निवडलेल्या नमुन्याचं देखील अभ्यासाच्या दृष्टीनं महत्त्व आहे. म्हणून गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचे काही गुण आणि दोष आपल्याला विचारात घ्यावे लागतात. आता आपण जर मेरिट विचारात घेतले, मेरिट ऑफ नॉन प्रॉबेबल सॅम्पलिंग मेथड, की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचे गुण, तर पहिला उपयुक्तता, युटिलिटी.
की सामाजिक संशोधनात तथ्य संकलन करण्यासाठी विश्वातून किंवा समग्रातून अध्ययन एककाची नमुना निवड करावी. नमुन्याची निवड करताना की प्रातिनिधिक म्हणजे संभाव्य नमुना निवड पद्धतीनं संशोधकाला जेव्हा प्रातिनिधिक नमुन्याची निवड करणं शक्य होत नाही तेव्हा संशोधक गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीचा अवलंब करून जो नमुना निवडतो तो नमुना देखील अभ्यासाच्या दृष्टीनं अतिशय उपयुक्त असतो. त्या नमुन्याच्या आधारे गोळा केलेली माहिती ही विश्वसनीय असते आणि तिच्या सहाय्याने निष्कर्ष काढून त्या अभ्यास विषयाच्या संदर्भात नवीन नियम, नवीन संकल्पना, नवीन सिद्धांत मांडणं शक्य होतं. म्हणून या नमुना निवड पद्धतीची उपयोगिता. दुसरा, पूर्वज्ञानाची आवश्यकता नाही की गैरसंभाव्य नमुना निवड पद्धतीच्या आधारे नमुन्याची निवड करत असताना अभ्यास विश्व किंवा अभ्यास विश्वातील एककांच्या संदर्भात किंवा अभ्यास विश्वाच्या गुण वैशिष्ट्याच्या संदर्भात पूर्वज्ञानाची आवश्यकता नसते. हा एक या पद्धतीचा गुण. त्यानंतर सोय आणि बचत होते की या नमुना निवड पद्धतीमध्ये संशोधक आपल्या सोयीनुसार, हेतूनुसार किंवा उद्देशानुसार नमुना निवडत असतो आणि या नमुना निवडीमध्ये संशोधकाला वेळ, श्रम आणि पैसा कमी खर्च करावा लागतो. त्याची वेळेची बचत होते, श्रमाची बचत होते, पैशाची बचत होते. हा एक गुण. आणि या पद्धतीचे जर दोष पाहिले, आपण डिमेरिट पाहिले, तर पूर्वग्रह दूषितता पहिला दोष आहे की या पद्धतीनं अभ्यासासाठी नमुन्याची निवड करत असताना नमुना निवडीमध्ये पूर्वग्रह दूषिततेचा दोष आढळून येतो. नमुना निवडताना पक्षपात होण्याची संधी मोठ्या प्रमाणात असते आणि अशा पक्षपाती नमुन्याच्या आधारे तथ्य संकलन करून त्या आधारे निष्कर्ष काढले तर ते निष्कर्ष फारसे विश्वसनीय नसतात. त्यानंतर प्रातिनिधिकतेचा अभाव की या पद्धतीनं जो नमुना निवडलेला असतो तो प्रातिनिधिक आहे की नाही याबद्दल शंका निर्माण होते की नमुना हा अभ्यास विश्वाचं प्रतिनिधित्व करणारा असावा. असा प्रातिनिधिक नमुन्याच्या आधारे संशोधन विषयासंदर्भातील निष्कर्ष हे विश्वसनीय असतात. हा एक. आणि इतरही या पद्धतीचे दोष आहेत, कारण या पद्धतीमध्ये नमुना निवडत असताना नमुना एककांना समान संधी दिली जात नाही. या पद्धतीमध्ये संशोधक आपल्या इच्छेनुसार, आपल्या उद्देशानुसार सहजरित्या जे एकक माहिती पुरवतात त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करतो, इतरांशी संपर्क प्रस्थापित करू शकत नाही. जो की एखादा घटक असा असू शकतो की जास्त चांगली माहिती देऊ शकतो, त्या विषयासंदर्भात जास्तीचं नॉलेज आहे, परंतु त्याची जर निवड त्या नमुन्यात नाही झाली आणि चुकीच्या व्यक्तीची निवड झाली तर अशांनी पुरवलेली माहिती अभ्यासाच्या दृष्टीनं सदोष राहते. त्यामुळं ह्या एक दोष. थोडक्यात सांगायचं पद्धती की नमुना निवड की अभ्यास विश्वाच्या संदर्भात अभ्यास करत असताना किंवा एखाद्या संशोधन विषयाशी संबंधित अभ्यास विश्वातून नमुना निवडत असताना संभाव्यतेच्या आधारावर नमुना गटा म्हणजे अभ्यास विश्वातील एककांची निवड नमुन्यात कितपत होऊ शकते, शक्यतेच्या आधारावर नमुना निवडीच्या पद्धतीचं विवरण केलं जातं आणि त्याच्यामध्ये आपण संभाव्यता नमुना निवड पद्धत ही एक पद्धत आणि गैरसंभाव्य नमुना निवड पद्धत ही दुसरी पद्धत आणि त्याचे उपप्रकार आणि त्याचे गुणदोष असा पूर्ण घटक या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून पाहिला. धन्यवाद. थांबू.